विधान भवनातील दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक. अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा. पोलिसांशी चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं. सुनेत्रा पवारांना बोलू न देताच पटेल तटकरेंनी पत्रकार परिषद आटोपली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुजबूज व्हायरल. दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या. नाव न घेता सरोज अहिरेंचं पटेल तटकरेंकडे पोट. अजित पवारांच्या कुटुंबियांची हेळसांड. सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेमध्ये बोलायला चांडाळ चौकडीनं संधीही दिली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडेंचा पटेल तटकरेंवर हल्लाबोल. महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू झालंय. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुनील तटकरेंचं विधान, तर अजित पर्व कधीच संपणार नाही. लोकांच्या मनामध्ये दादांसाठी प्रेम कायम राहील, रोहित पवारांचं भाष्य. दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण. एआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार. सत्य समोर येईल अशी अपेक्षा. रोहित पवारांचं ट्विट. येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा. दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं. रोहित पवारांची माहिती. सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळवेळ आहे का? सुनेत्रा पवारांनीही याबाबत बोललं पाहिजे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कारवाईबाबत राज ठाकरेंकडून शंका व्यक्त. रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची आहे, धनंजय मुंडेंची टीका. तर विलिनीकरणाची चर्चा करताना घाई नव्हती का झाली? सत्तेमध्ये आहात तर किमान एफआयआरसाठी तरी मदत करा, रोहित पवारांचा पलटवार. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांमध्ये भेट. व्हीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेच्या शिवसेनेचे आभार. उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या अशी मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं. फडणवीसांनी किस्सा सांगतात सभागृहामध्ये एकच हशा. नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन. ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला. केजरीवालांना अश्रू अनावर. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी 7वा आरोपी अटकेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचाही पेपर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला. दोषींवर कठोर कारवाई होईल, नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चला यश. सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न दिल्यानं संताप. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर निषेध. बकरी चरण्याच्या वादातून 75 वर्षीय वृद्ध महिलेची दगडानं ठेचून हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पोलीस ठाण्याच्या शेकटा शिवारामधली घटना. आरोपी अटकेत. मुंबई शहरातील वाहनांची संख्या 54 लाखांवर. सर्वाधिक 31 लाख दुचाकी, तर दर किलोमीटर रस्त्यावर 2648 वाहनं. रस्ते अपुरे पडत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर.